तर खासदार सुप्रिया सुळे या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातलेला आहे। त्याची थेट दृश्य आपण बघतोय। खासदार सुप्रिया सुळे या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावर आल्या होत्या। त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। त्यानंतर त्या तिथून निघालेल्या असताना मराठा आंदोलक हे संतापले होते आणि त्यांनी घेराव घातला, त्यांच्या गाडीला घेराव घातला, गाडीवर बॉटल्स देखील फेकल्या। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांच्याकडे। कृष्णा, नेमकं काय तिथे घडतंय? नक्कीच आपण पाहू शकतो मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। अनेक नेते जे आहेत ते त्यांना भेटीसाठी येतात आणि आज खासदार सुप्रिया सुळे देखील जे आहेत त्या भेटीसाठी आल्या असता भेट घेऊन जे आहे ते बाहेर आझाद मैदानच्या परिसरातून बाहेर पडत असताना सर्वच मराठा आंदोलक जे आहे ती आक्रमक झाले, घोषणाबाजी झाली आणि संपूर्ण जे आहे संपूर्ण चारी बाजूने जे आहे ते मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि घोषणाबाजी आहे ती देण्यात आली। एकंदरीत आता सर्वच मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे ते सर्वच मराठा आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्यांची एकच मागणी की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी देखील जी आहे ती घोषणाबाजी या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळाली। ओबीसीतून आम्हाला आरक्षण देण्यात यावं असं देखील जे आहे ते या सुप्रिया सुळे यांच्या समोर जी आहे ती घोषणाबाजी मराठा आंदोलकांची करताना आपल्याला पाहायला मिळालं। अगदी पाहायला गेलं तर 2 मिनिटं जे आहे ते तणावाचं वातावरण निर्माण झालं, पण त्याचबरोबर पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे यांच्यासोबत असलेले सुरक्षा रक्षक यांनी जे आहे ते तात्काळ याच आझाद मैदान या ठिकाणाहून जे आहे ते त्यांची सुरक्षा देत बाहेर निघालेले आपल्याला पाहायला मिळालं दृश्यांमध्ये। यानंतर पुढच्या बातमीपत्रात आपल्या सोबत असतील माझ्या सहकारी फरा। धन्यवाद प्रियंका। आपण बघतोय या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांना भेट देण्यासाठी सुप्रिया सुळे आलेल्या होत्या। मात्र त्याच वेळेला आंदोलक इथं त्यांनी घेराव घातलेला आहे। सुप्रिया सुळे यांनाही घेराव घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी जे नेते येत आहेत, लोकप्रतिनिधी येत आहेत आणि त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून होतोय। तसाच प्रयत्न राष्ट्रवादी एसपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही घेराव घालण्याचा झाला आहे आणि तेव्हा जे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी यांच्याकडे। कृष्णा, काय सांगाल? आपण बघतोय घेराव घातलेला आहे मराठा आंदोलकांनी, नेमकं काय विचारतायत ते आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत कोणी आहे का? नक्कीच आपण पाहू शकतो सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांना जे आहे ती काही वेळापूर्वीच भेट घेतली। भेट घेऊन जर याच आझाद मैदानाच्या परिसरातून बाहेर पडत असताना मराठा आंदोलकांनी जे आहे ते चहू बाजूने सुप्रिया सुळे यांना जे आहे ते घेराव घातला आणि एकच मागणी जी आहे ती लवकरात लवकर आम्हाला आरक्षण देण्यात यावं आणि अनेक जे आहे त्या घोषणाबाजी करण्यात आली, एक मराठा लाख मराठा, त्याचबरोबर आम्हाला देखील लवकरात लवकर आरक्षण द्यावे। जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती खालावलेली असं देखील त्या आंदोलकांचं म्हणणं होतं आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील शरद पवारांच्या देखील विरोधात जी आहे ती घोषणाबाजी करण्यात आली आणि एकंदरीत सर्वच वातावरण जे आहे तिकडे आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे संपूर्ण सुप्रिया सुळे यांचे सुरक्षा रक्षक असतील आणि त्याचबरोबर जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेंना तातडीने जे आहे ते आझाद मैदानच्या परिसरातून बाहेर जे आहे ते नेण्यात आलं आणि एकंदरीत मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। सुप्रिया सुळे यांना चहू बाजूने जे आहे ते मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळाला। कृष्णा, एकूणच असं म्हणता येईल की सुप्रिया सुळे इथून निघालेल्या आहेत आणि जी दृश्य घेरावाची आपण बघतोय ते थोड्या वेळापूर्वी हा घेराव घालण्यात आला होता। हो, आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करावी लागेल ती म्हणजे फक्त सत्ताधारी नाही तर विरोधी पक्षातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा घेराव घालण्याचा प्रयत्न आणि आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून होताना दिसून येतोय। कृष्णा, नक्कीच आपण पाहू शकतो गेल्या 3 दिवसापासून सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येत आहेत। त्यातच आज सुप्रिया सुळे देखील जे आहे ते विरोधी पक्षात आहे सध्या तरी त्या देखील जे आहे ते भेट घेण्यासाठी आले। कुठेतरी संपूर्ण मराठा आंदोलक आणि कार्यकर्त्यांकडून जे आहे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील प्रामुख्याने एकच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं अशी देखील जे आहे ती सातत्याने आंदोलकांची भूमिका आहे आणि आज पाहायला गेलं तर आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि त्याचमुळे देखील कुठेतरी मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी प्रामुख्याने जे आहे ती मागण्या आहेत त्याला देखील आपल्याला जोर देताना आपल्याला पाहायला मिळते। बरोबर आहे कृष्णा। आणि थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघितली तर त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सुप्रिया सुळे यांच्या मागे असतील किंवा पुढेही जे आंदोलक आहेत ते जमलेले आपल्याला दिसत आहेत। कोणी फोटो काढण्याचा प्रयत्न करतंय, कोणी घोषणाबाजी करताना दिसतंय, तर सुप्रिया सुळे मात्र स्मित हास्य देऊन पुढे जाताना ही जी गर्दी आहे ती चिरून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत। यानंतर त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का किंवा आंदोलकांशी त्यांचं काही बोलणं झालं का?
नाही, नक्कीच आपण पाहू शकतो वातावरण जे आहे ते आपण पाहू शकतो सर्वीकडे ज्या सुप्रिया सुळे यांना घेराव घातल्यानंतर त्वरित त्यांना त्यांच्या सुरक्षा रक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यासोबत त्वरित जे आहे ते आझाद मैदान आहे ते बाहेर पडले आणि त्यानंतर या आझाद मैदानच्या परिसरातून ते आहे ते रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळाले। कुठेतरी मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक झाले होते, त्यामुळे देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्वरित सुप्रिया सुळे हे जे आहेत त्या त्वरित आपल्या या आझाद मैदानच्या परिसरातून बाहेर पडलेल्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आणि त्यांचं काही बोलणं झालं या आंदोलकांसोबत? अद्याप आपण पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे आपण जसं म्हटलं की सर्वच जण जे आहे त्या आंदोलकांनी घेराव घातला होता। कोणी सेल्फी काढतंय तर कोणी घोषणाबाजी करतंय तर कोणी मागण्या करतायत, असं देखील जे आहे ते घडत असताना सुप्रिया सुळे फक्त हास्य स्मित देऊन जे आहे ते पुढे सरकत होते आणि त्याचबरोबर याच सर्व संदर्भात याच घटनेनंतर त्वरित आझाद मैदान या बरोबर आहे कृष्णा, थोडंसं मी थांबवते। आपल्यासोबत प्रकाश शेंडगे ओबीसी नेते आणि त्याचबरोबर विद्या चव्हाण राष्ट्रवादी एसपीच्या नेत्या या जोडल्या गेलेल्या आहेत। आपण सगळ्यात आधी प्रकाश शेंडगे यांच्याकडे जाऊयात। शेंडगे सर, आपण बघतोय फक्त सत्ताधारीच नाही तर विरोधकांना सुद्धा आता हे आंदोलक आक्रमकपणे जाब विचारताना दिसत आहेत, आपल्या मागण्या मांडताना दिसत आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, कसं आहे की एकीकडं सुप्रियाताई या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांच्याच पक्षाचं मंडल यात्रा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या भल्यासाठी त्यांनी काढली असं समजतंय मला। आता एकीकडं त्यांच्या सेलच्या कार्यकर्त्यांनी मंडल यात्रा करायला लावायची आणि ज्या जरांगे पाटलांनी ओबीसीच्या आरक्षणाला घाला घालण्यासाठी जे आंदोलन सुरू केलंय त्यालाही तिकडे पाठिंबा द्यायचा, हे कुठल्या सामाजिक न्यायामध्ये बसतंय? पण पवार साहेबांनी आम्हाला ओबीसीचं हे आरक्षण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सुरू त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी जी आहे त्यांची मुलगी म्हणून त्यांची सुद्धा आहे ना। याचं उत्तर आपण विद्या चव्हाण यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करूयात। विद्याताई, नुकतंच सुप्रिया सुळे यांना घेराव घातलेला होता मराठा आंदोलकांनी आणि आता प्रकाश शेंडगे काय म्हणतात ते तुम्ही ऐकलंच असेल। नाही, प्रकाश दादांना चांगलं माहिती आहे की मंडल आयोग जो आहे तो व्हीपी सिंगांच्या काळात 27% आरक्षण ओबीसींना दिलं आणि ज्या भाजपने ओबीसींचा पाठिंबा काढून घेतला, म्हणजे मंडल आयोग त्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी कमंडल काढले। हे सगळं हिस्ट्री आपण समजून घेतली पाहिजे। आणि दुसरं म्हणजे आज सुप्रियाताई तिथे आल्या तर त्या काय मंडल यात्रा त्यांनी सुरू केली वगैरे, पक्षाने सुरू केली, म्हणजे काय मंडल आयोग जे हाके वगैरे जे हाका मारतायत की ओबीसींचं समर्थक भाजप आहे, तर त्यांच्या आम्हाला लक्षात आणून द्यायचंय की 27% आरक्षण ओबीसींना महाराष्ट्रात शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना लागू झालेले, म्हणजे जो अपप्रचार चाललाय जो घेराव घातलेला आहे ते जाब विचारताना दिसतायत, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मराठा आंदोलकांना आता तुम्ही काय सांगणार? माझं म्हणणं एवढंच आहे, मराठा आंदोलकांनी हे समजून घेतलं पाहिजे की ओबीसीच्या 27% आरक्षणाला धक्का न लागता आपल्याला ते वाढवून घेतलं पाहिजे। ती 50%ची जी मर्यादा आहे ती कोण वाढवून देऊ शकतं? केंद्रामधलं सरकार वाढवून घेऊ शकतो, कारण त्यांच्याकडे मेजॉरिटी। पण भाजप हा आरक्षणाच्या विरोधी असल्यामुळे तो या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत। पण विद्याताई, आंदोलकांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधून, मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे की ओबीसी मधून आरक्षण द्या। मग मराठ्यांना जर 16% आरक्षण दिलं आणि ओबीसींना 27% दिलं आणि एकूण जर त्याची मर्यादा आपण वाढवत 43-44% पर्यंत नेली तर निश्चितच सगळ्यांचा प्रश्न सुटू शकतो। याच्यावर शेंडगे सर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये जर आरक्षण घ्यायचं असेल तर सर्वप्रथम त्यांना ते स्वतः मागासलेले आहे ते सिद्ध करावं लागेल। जोपर्यंत मराठा आतापर्यंत जवळ 4 आयोगाने ते मागासले नाहीत असं सिद्ध झालेलं आहे। गायकवाड कमिशनने सिद्ध केले की हे मागासलेले आहेत, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गायकवाड कमिशनचा अहवाल हा मुळीच मान्य होणार नाहीये। जे काही फॅक्ट अँड फिगर्स दिले होते ते मुळीच त्याच्यामुळं मराठा समाज हा मागासला सिद्ध होत नाही, म्हणून गायकवाड कमिशनचा अहवाल हा फेटाळला गेला आणि मराठा समाजाचं ते जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण फेटाळलं गेलं। जे कायदा केला होता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यामध्ये तो बेकायदेशीर ठरवला। त्यामुळं ओबीसी मागणी पाहिजे ना तर पहिल्यांदा मागासवर्गीय व्हायला पाहिजे। हे जो पण शेंडगे सर त्यांचं असं म्हणणं आहे की विद्याताई असं म्हणतायत की केंद्र सरकारने हे जे आरक्षणाची अट आहे ती वाढवायला पाहिजे आणि तेव्हा कुठे मराठ्यांना सुद्धा आरक्षण देता येईल। नाही, आठ वाढवली कुणासाठी? वाढवली का सगळ्यासाठी नाहीये। वाढवायची असेल तर ती मागासवर्गीयांचं आरक्षण वाढवण्यासाठी ती वाढू शकते, ओपन कॅटेगरीसाठी वाढवायचं वाढू शकत नाही ना। हा बोला विद्याताई। मला म्हणायचंय की पवार साहेबांनी सांगितलं की तामिळनाडूमध्ये 72% आरक्षणाची मर्यादा वाढवू शकले, मग आपलं महाराष्ट्र सरकार केंद्राकडे का